सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत। इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते। शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी। दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे। आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा। विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य। पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी। प्रोप्रायटर राजूभाई आजगर। संपर्क 8055810910 आणि 9860785786। सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी महानगरपालिकेची मतदान प्रक्रिया आज शांततेत पार पडत असून या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी शहरातील विविध मतदान केंद्रांना भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली। मतदान प्रक्रियेदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय। पाहणी दरम्यान पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधत सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी सांगितलं, निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कडक कारवाई केली जाईल। मतदान प्रक्रिया निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पडणं हेच प्रशासनाचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। या पाहणीवेळी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP विक्रांत गायकवाड यांच्यासह इचलकरंजी शहरातील 4ही पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतत गस्त आणि निगराणी ठेवण्यात येते। पोलीस प्रशासनाच्या या सतर्कतेमुळे नागरिकांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण झालं असून मतदार मोठ्या संख्येनं मतदानासाठी बाहेर पडत असल्याचं चित्र दिसून येतंय। मतदारांना तेच आवाहन राहील की शांतताने कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये राहून मतदान करा, उत्साहाने मतदान करा। कोल्हापूर पोलीस आम्ही दोघी महानगरपालिकामध्ये योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे, योग्य तो काळजी घेतलेली आहे। सगळे बाहेर पडून उत्साहाने शांतता मागणे, कायदा आणि सुव्यवस्था म्हणून मतदान करा। जे कायदा मोडतील त्यांच्यावर कठोर कारवाई होईल का सर? आम्ही पूर्णपणे बंदोबस्तचं नियोजन केलेलं आज असेल, रात्रीचा बंदोबस्त असेल, उद्या मतमोजणीचा बंदोबस्त असेल। पूर्णपणे नियोजित पद्धतीने बंदोबस्त लावलेला आहे, ज्यांच्यावरती आधी प्रतिबंध कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे। सगळ्यांचं आव्हान राहील की शांततेने मतदान करा आणि जे काही जर झाला